नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा फक्त कथा नसते, ती आपल्या संस्कृतीची सावली असते, श्रद्धेची ओंजळ असते आणि आत्म्याला स्पर्श करणारी अनुभूती असते. आजची कथा आहे एका अशा भक्ताची, ज्याचं नाव इतिहासात कुठेच नाही, पण देवाच्या स्मरणात तो आजही जिवंत आहे. कथेचे नाव आहे नंदींच्या अश्रूंचं रहस्य. डोळे मिटा आणि मनाने एका प्राचीन मंदिरात चला. चला तर कथेला सुरुवात करूया. सह्याद्रीच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं, शिवपूर. गाव मोठं नव्हतं, लोक श्रीमंत नव्हते, पण प्रत्येक घरात एकच संपत्ती होती, महादेवावरचा विश्वास. गावाच्या टोकाला हजारो वर्ष जुनं शिवमंदिर होतं. मंदिर साधं होतं, पण त्यातली शांतता देवाच्या श्वासासारखी वाटायची. त्या मंदिरात एक वृद्ध पुजारी राहायचा, नामदेव काका. त्यांचा एक नियम होता, देवाला सोनं नको, भाव हवा. गावकरी सकाळी येत, नमस्कार करत आणि निघून जात, पण एक मुलगा रोज तासनतास बसून राहायचा. त्याचं नाव होतं गोविंदा. ना तो मंत्र जपायचा, ना पूजा करायचा. तो फक्त नंदींच्या कानात काहीतरी कुजबुजायचा. एके दिवशी पुजाऱ्यांनी विचारलं, अरे गोविंदा, रोज नंदीला काय सांगतोस? गोविंदा हसला, मी देवाशी बोलतो काका, पण तो आत बसलाय, म्हणून मी त्याच्या मित्राला सांगतो. पुजारी हसले, पण त्या दिवसापासून त्यांनी त्याच्याकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली. महिने गेले होते. एके रात्री भयंकर दुष्काळ पडला होता. नदी आटली, विहिरी कोरड्या पडल्या, जनावरं मरू लागली. गावकरी देवळात जमा झाले. महादेव रुसलाय. सगळे मोठमोठ्याने पूजा करू लागले होते. दूध, तूप, मध सगळं अर्पण करत होते, पण आकाश ढग विरहितच राहिलं. त्या रात्री गोविंदा मंदिरात एकटाच बसला होता. तो नंदीला मिठी मारून रडत म्हणाला, देवा, लोक तुला नियमित पुजतात, मी तुला मित्र मानलं, माझं काही नको, पण गाव वाचव. आणि तो झोपून गेला. मध्यरात्री मंदिरात घंटा स्वतःहून वाजली. पुजारी धावत आले आणि त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. नंदींच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, खरं जिवंत अश्रू, आणि शिवलिंगावरून पाण्याची धार वाहू लागली. मंदिरातून बाहेर पडताच आकाशात वीज चमकली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळी गाव वाचलं होतं, पण गोविंदा नव्हता. तो मंदिरात शिवलिंगाला मिठी मारून शांत पडला होता. चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. पुजारी रडू लागले. त्यांना त्या दिवशी एक गोष्ट कळली, मोठ्या यज्ञाने देव प्रसन्न होत नाही, निर्दोष मनाने तो स्वतः येतो. त्या दिवसापासून त्या मंदिरात एक नियम झाला, कोणतीही पूजा करण्याआधी लोक नंदीच्या कानात मन सांगतात, कारण गावाला माहीत झालं होतं, देवापर्यंत पोहोचणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे निर्मळ भावना. तर मित्रांनो, देवाला मोठ्या आरत्या, सोन्यांची हार किंवा मोठे मंत्र लागत नाहीत. त्याला लागतं एक निष्पाप मन. कधी कधी आपण देवाला शोधत राहतो, पण देव आपल्या साध्या भावनेतच लपलेला असतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गोल्डन स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, शांत राहा आणि मनाने श्रीमंत बना.